नमस्कार. थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असणार आहे की आपण कशाविषयी बोलणार आहे. तर तापसी पन्नू ही जी काही हिरोईन आहे, अभिनेत्री आहे, एकदम कसलेली आहे, थिएटरमधून आलेली आणि आता पिक्चरमध्ये अभिनय करते. लाखोंनी तिचे चाहते आहेत. तिचा चित्रपट असला की तो भारी असणार, याच्यात काही दुमत नाही. हा चित्रपट म्हणजे आपण ज्याच्याविषयी बोलणार आहोत त्या चित्रपटाचं नाव आहे फिर आई हसीन दिलरुबा. या आधीचा चित्रपट जो आहे तो हसीन दिलरुबा होता, त्याचा फिर आई हसीन दिलरुबा हा सिक्वल आहे. म्हणजे पहिल्या चित्रपटामध्ये जिथून पिक्चर संपतो तिथून हा दुसऱ्यामध्ये सुरू होतोय. फिर आई हसीन दिलरुबा हा जो पिक्चर आहे तो साधारण 1.25 तासाचा आहे. म्हणजे तुम्हाला वेळ असेल, म्हणजे वेळ काढून तुम्हाला हा चित्रपट पाहण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. आता हा चित्रपट जो आहे तो साधारण उत्तर प्रदेशमध्ये घडतोय. तुम्हाला या चित्रपटामध्ये तिथं ताजमहल पाहायला भेटेल. म्हणजे काय की ताजमहलच्या आजूबाजूलाच ही स्टोरी घडत असती. म्हणजे या चित्रपटामध्ये ना तुम्ही जर छोट्या छोट्या फ्रेम्स पाहिल्या ना तर तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी समजतील. हसीन दिलरुबा म्हणजे तापसी पन्नू कशी हसीन आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या पिक्चरमध्ये ठिकठिकाणी केल्याचं तुम्हाला पाहायला मिळतं. तुम्हाला ताजमहल हे जे शुद्ध प्रेमाचं प्रतीक आहे, अगाध प्रेमाचं प्रतीक आहे, तो ताजमहल तुम्हाला तो वेळोवेळी दिसेल. म्हणजे तुमचं जे प्रेम आहे ते अशा नदीसारखं, पाण्यासारखं प्रवाही असावं असं प्रतीत करायचं असतं डायरेक्टरला. त्याच्यामुळे तुम्हाला ठिकठिकाणी नद्या दिसतील, तुम्हाला होडी दिसेल, त्याच्यामध्ये हिरो हिरोईन तुम्हाला प्रवास करत असलेले दिसतील. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट ती मला जाणवली म्हणजे प्रतीकाचा वापर जो आहे तो डायरेक्टरने बघा कसा केला आहे. त्याच्यामध्ये तापसी पन्नू जी आहे ती तुम्हाला पूर्ण पिक्चरमध्ये केसामध्ये गुलाबाचं फूल लावलेले दिसेल. त्याचबरोबर या पिक्चरमध्ये दुसरी एक हिरोईन आहे, तिच्यासुद्धा केसामध्ये तुम्हाला मोगऱ्याचा गजरा माळलेला दिसतो. म्हणजे काय तर हिरोईन केवढी सुंदर आहे, तिच्या प्रेमामध्ये किती जण पागल आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला डायरेक्टरनं. आणि म्हणूनच चित्रपटामध्ये हिरोईन झोपेतून उठते, हिरोईन पाण्यात पडते, तरीसुद्धा तिच्या केसाचं जे फूल आहे गुलाबाचं ते तुम्हाला कायम लावलेलं दिसतं. चित्रपटाची स्टोरी लाईन काय आहे त्याच्याविषयी आपण बोलूया. की काय आहे की म्हणजे याच्या पहिल्या भागामध्ये काय झालं की हिरो आणि हिरोईनने त्यांच्या प्रेमाच्या आड येणाऱ्या एका व्यक्तीला मारलंय आणि त्याच्यानंतर हे दोघं जण आहेत ते थायलंडमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत. तिथे जाऊन दोघं जण सुखानं राहू वगैरे असं ते म्हणतात. आणि त्याच प्रयत्नात असताना काय होतं की वेगळा ट्विस्ट येतो आणि त्याच्यामध्ये त्यांचा जो थायलंडला जाण्याचा प्रोग्राम होतो कॅन्सल होतो. आता हा प्रोग्राम कॅन्सल झाल्यानंतर मग चित्रपटामध्ये काय काय घडतं, कशा कशा ट्विस्ट येतात ते तुम्हाला खरंच पाहण्यासारखं आहे. कधी चित्रपट तुम्हाला भूतकाळात घेऊन जातो, कधी तुम्हाला तो वर्तमानात आणतो. ठिकठिकाणी 10-15 मिनिटाच्या अंतरानं तुम्हाला वेगवेगळे ट्विस्ट बघायला मिळतील. चित्रपटामध्ये काय काय घडतंय, कसं कसं घडतं हे तुम्हाला डोकं लावून सगळं असं तुम्हाला अशी एकंदरीत रेष आखून तुम्हाला त्याच्यावरती चित्रपट तुम्हाला प्लॉट करावा लागेल. म्हणजे तुम्हाला तो समजायला लागेल. या चित्रपटामध्ये प्रतीकांचा जसा वापर केला आहे ना त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे डायलॉगसुद्धा एकदम भारी भारी मिळतील. म्हणजे प्रेमासाठी आपण काहीही करायला तयार आहोत, प्रेमासाठी आम्ही कुठल्याही थराला जाऊ, हेच एकंदरीत जो आहे जो बेसलाईन आहे आणि ह्याच बेसलाईनवर सगळा चित्रपट आधारलेला आहे. आता ज्यांनी हसीन दिलरुबा पाहिलेला आहे त्यांना फिर आई हसीन दिलरुबामध्ये नेमकं काय असणार आहे याचा अंदाज अगोदरच आलेला असणार आहे. म्हणजे काय की प्रेमासाठी संघर्ष आणि त्याच्यासाठी काही करण्याची तयारी असं एकंदरीत हा पिक्चर आहे. आता पिक्चर काय असेल हे तुम्हाला अगोदरच समजायला लागतं, त्यामुळे काय असा वेगळा सस्पेन्स नसणार आहे पिक्चरच्या स्टोरीमध्ये. पण तुम्हाला कुठेतरी ही जी स्टोरी आहे ती ओढून ताडून आणल्यासारखी वाटते. म्हणजे तब्बल 2.25 तास चित्रपट पाहत बसणं कधी कधी तुम्हाला कंटाळवाणं वाटू शकतं. काही काही असे प्रसंग आहेत जे तुम्हाला असे अनाकलनीय वाटतात, उगीच ओढून ताडून आणलेत असं वाटतंय की ह्या सीनची इथं गरज नव्हती किंवा मग हा सीन शूट होत नसताना उगीच काहीतरी तोडून मोडून आणून चिपकवलाय असं तुम्हाला कधी कधी वाटेल. एकंदरीत हा चित्रपट तुम्हाला पाहायला अतिशय छान आहे. कसलेले मुरलेले कलाकार आहेत, 3-4च पात्र आहेत, जास्त काय असा गोतावळा नाही, त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होत नाहीत. अभिनयात एकदम उंच प्रतीचा आहे. 2 गाणे आहेत पण ते काय गाणे म्हणजे सूट नाहीत होत किंवा मग तेवढेसे असे कर्णप्रिय नाहीत, म्हणून ते तुम्ही वगळून टाका. चित्रपटाची स्टोरी आहे, क्राईम थ्रिलर आहे. तर क्राईम आवडणाऱ्यांना म्हणजे क्राईम स्टोरी बेस असणाऱ्या स्टोरी ज्यांना आवडतात त्यांनी हा चित्रपट नक्की पाहायला हवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हसीन दिलरुबा आलाय, फिर आई हसीन दिलरुबा आलाय, आता परत तिसराही पार्ट कदाचित येऊ शकतो. म्हणजे काय तर डायरेक्टरने, स्टोरी रायटरने शेवटी पिक्चरच्या कुठंतरी एक असा पॉईंट सोडलेला आहे जिथून पुढे स्टोरी लांबू शकते, स्टोरी पळू शकते. म्हणजे काय तर चित्रपटाच्या शेवटी कुणीही मेलेलं नाहीये किंवा कुणाचाही शेवट झालेला नाहीये. त्याच्यामुळेच काय तर परत एकदा त्यांच्या म्हणजे हिरो हिरोईनच्या आयुष्यामध्ये ट्विस्ट येऊ शकतो, परत नव्यानं काहीतरी घडू शकतं. त्यामुळं हसीन दिलरुबा जी सिरीज आहे तिचा तिसरा पार्ट येऊ शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. कमेंट बॉक्समध्ये ते आवर्जून सांगा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. लवकरच भेटू दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
बाय.